तर नमस्कार मंडळी दादा आले होते आपल्याकडं काही दिवसापूर्वी औषध घ्यायला. तर औषधचं रिझल्ट मी सांगण्यावरचं तेच तुम्हाला सांगते, ते कुठून आले, कधी आले ते, आणि औषध कसं आहे आपलं. कुठून आले दादा? जालन्यावरून. जालन्याला कुठं राहिले? नावा सिंदखेड राजा. सिंदखेड राजा. पहिले घेतलं होतं औषध, पहिले एक पुडी घेतली होती ना, कसं आहे रिझल्ट एक वगैरे? नंबर रिझल्ट आहे. फरक पडतो का 100% 80% फरक पडा एका पुडीतच. एका पुढे? आमच्या ताईला बसता येत नव्हतं, हां पण आता लगे ओके एकदम. पण परत आता एक पुडी त्याला द्यायची. हां पण चांगलं बाकीचे पाहुणे बी आमचे जवळपासचे हां. आता 5 पुड्या न्यायला आलो. आत्ता का? हो. बरं. एक नंबर. जालन्यात पण आपलं औषध अवेलेबल आहे. हो का? हा, विरेगाव भोकरदनला आहे. अच्छा अच्छा अच्छा. ते सोनूचे मम्मी पप्पा नाही का, हो. त्यांच्याकडे औषध आहे का पण आपलं चांगलं? एक नंबर औषध आहे. काही अडचण नाही ना? नाही त्रास नाही, परत? मग इतक्या लांबून मोटरसायकलवर इतक्या लांबून आला मी फक्त औषध. चालतंय. 2-3 लाख रुपये घातले मी आतापर्यंत माझ्या मुळ्याजवळ. हा का? मला करोना सुद्धा झाला होता मुळ्याजवळ. हा पण आता ते तुमचं औषध नंतर मी भुसावळात जाऊन विलाज केला, तरी मला फरक नाही पडा. पण पुढे फरक पडला. ओके ना एकदम? एक नंबर. चालतंय.